नमस्कार मंडळी, आज आपण वाळवण रेसिपीमध्ये अतिशय पौष्टिक असे पालकचे पापड करणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी पटपट असे हे पापड तयार होतात आणि अतिशय पौष्टिक, चवीला चटपटीत असे हे पापड होतात आणि अतिशय ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौपट फुलतात आणि पटपट होतात। तर तुमचा जास्त वेळ न घालवता मी लगेचच रेसिपी दाखवायला सुरुवात करते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पालकची एक अख्खी जुडी इथे मी घेतलेली आहे आणि देठ थोडेसे जून आहेत त्यामुळे मी देठ नाही घेत। कोवळे असतील तर तुम्ही देठही घेऊ शकता। हे बघा, पालक आपण असा थोडासा जाडसर कापून घ्यायचा आहे कारण की आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। आणखीन चव वाढवण्यासाठी 4-5 मिरच्या घालूया त्याच्यामध्ये आणि मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी पेस्ट आपली तयार झालेली आहे पालकची। आता ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य आपण बघणार आहोत। मस्त हिरवीगार अशी पालकची पेस्ट तयार झालेली आहे। आता एक कढई घ्यायची आहे, जाड बुडाची कढई घ्यायची आहे। त्यामध्ये 1 वाटी पालकची पेस्ट घालायची आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाटी पाणी घालणार आहोत आपण। हे प्रमाण आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहेत। याच प्रमाणामध्ये तुम्ही पालकचे पापड जर केलेत तर अगदी पटपट होतात, काही लाटण्याचा त्रास होत नाही। आता ह्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया, 1 चमचा जिरे पावडर घालूया। हे प्रमाण अगदी परफेक्ट इथे मी तुम्हाला सांगत आहे। आणि 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे। छान असं मिक्स करून घेऊया आणि ही कढई आपण गॅसवर ठेवायची आहे। गॅस ऑन करूया आणि छान अशी खळखळून उकळी आणायची आहे। लक्षात ठेवा, छान अशी उकळी यायला पाहिजे, मग आपले पापड आहे ते छान असे फुलतात। तुम्ही बघू शकता हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। मस्तच थोडंसं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा आणि छान अशी फुल उकळी येईपर्यंत थांबूया। गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच करायची आहे। आता छान अशी उकळी येईपर्यंत थांबूया। तुम्ही बघू शकता मस्त दणकून अशी उकळी आलेली आहे। थोडंसं मिक्स करूया आणि लगेचच त्याच्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, इथे आपण 3 वाटी पाणी, 1 वाटी पालकची प्युरी आणि 2 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्टच आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, पटपट मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त मिक्स करून घेतोय आपण। शक्यतो लाकडी लाटणं घ्यायचं, नाहीतर उलटणं असतं त्याची मागची साईड घ्यायचं, म्हणजे पटपट असं आपल्याला पीठ आहे ते मिक्स करता येतं, हटता येतं। हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे। 15 मिनिटं अजिबात झाकण काढायचं नाही आहे। 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते। 15 मिनिटं झालेली आहेत, मस्त वाफ आलेली आहे। आता काय करायचं आहे, एक परात घ्यायची आहे। इथे मी ओला कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्यामध्ये हे सगळं पीठ आहे ते घालायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, किती सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि चवीला सुद्धा तितकेच छान हे पापड लागतात। हे बघा, अशा पद्धतीने रुमाल मी ओला करून घेतला आहे आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की हाताला अजिबात चटके बसत नाहीत आणि छान असं मऊसर असं आपलं हे पीठ मळलं जातं। मस्तच। हे बघा, अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये मस्त माझं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त। हे बघा, सुरेख छान असं पीठ मळून झालेलं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, गोल गोल छोटे छोटे उंडे करून घ्यायचे। आता सगळ्या पिठाचे मी हे 6 उंडे करून घेतलेले आहेत। चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यावर हे उंडे ठेवलेले आहेत आणि मोदक कसे वाफवतो त्याप्रमाणे हे पीठ आहे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं ना की आपले पापड आहेत पटपट होतात आणि छान असे फुलतात। 15 मिनिटं झाली आहे, तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे आणि आपलं पापडांचं पीठ मस्त शिजलेलं आहे। तुम्ही जर एकट्या करत असाल तर एक एक उंडा घ्यायचा,
छान असा स्मॅश करायचा आणि लगेचच पापड करून घ्यायचे. आता आमच्या घरात बरीच लोकं आहेत, म्हणजे मंडळी भरपूर आहेत, त्यामुळे मी सगळं पीठ एकदमच घेते आणि छान असं स्मॅश करून घेते. हे बघा अशा पद्धतीने स्मॅश करून घेते आणि एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे गरम असताना छान असे पापड होतात. तुम्ही बघू शकता मस्त पीठ स्मॅश करून घेतलेलं आहे. छान अगदी मऊसर पीठ आपलं तयार झालेलं आहे. एका स्टीलच्या डब्यात मी हे भरून ठेवणार आहे आणि हलकासा तेलाचा हात घ्यायचा आणि गोळी करून घ्यायची आहे. आता इथे मी मशीनमध्येच पापड करणार आहे. प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, मध्ये गोळी ठेवायची आहे, वरून पुन्हा प्लास्टिकचा पेपर आणि प्रेस करायचा आहे. अगदी पटपट पटपट हे पापड तयार होतात. हे बघा किती मस्त पापड तयार झालेला आहे. हे बघा किती छान पातळ असा पापड तयार झालेला आहे. हे बघा. आता आणखीन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन पातळ करू शकता. थोडंसं लाटण्याने लाटून घेतलं तरी चालेल. पण इथं मी तुम्हाला दाखवते अगदी बोटाने प्रेस केलं ना तरी सरसर असा हा पापड पुढे सरला जातोय. हे बघा किती छान. अगदी पातळ ट्रान्सपरंट असा हा पापड आपला तयार होतोय आणि अगदी पटपट होतात बरं का, काही वेळ लागत नाही. हे बघा किती छान पापड तयार झाले की नाही. मस्तच. आता दुसरा पण करून दाखवते. हे बघा पटपट पटपट हे तयार होतात. तुम्हाला थोडेसे जाडसर हवे असतील तर असेच वाळत टाकले तरी चालेल आणि थोडेसे पातळ हवे असतील तर थोडेसे बोटाने पसरवून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. अगदी बोलता बोलता आपले पटकन 2 पापड तयार झाले की नाही. काही ताकद लागत नाही, लाटावं लागत नाही. आणि तुमच्याकडे जर मशीन नसेल तर प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं प्लेटनी प्रेस करायचं आहे. वरून प्लेट घ्यायची अशी प्लेनवाली आणि त्याने प्रेस करायचं आहे. हे बघा पातळ आपले हे पालकचे पापड तयार झालेत आणि हे बघा वाळत टाकताना असे टाकायचे. हे आता असेच मी सगळे पापड पटपट पटपट तयार करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा काही वेळ लागत नाही. मस्त अगदी प्लास्टिक पेपरपासून लगेच पापड वेगळा होतोय, अजिबात चिटकत नाही आहे. असे सगळे पापड मी पटपट पटपट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता एक दिवस मी फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि नंतर कडकडीत ऊन दाखवणार आहे 2 दिवसाचं. त्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये माझे जवळजवळ 50 ते 60 पापड तयार झालेले आहेत. हे बघा अगदी ट्रान्सपरंट असे आपले पालकचे पापड तयार झालेत. रंगही सुरेख आलेला आहे आणि चवीलाही तितकेच छान लागतात बरं का. मस्तच. आता तुम्हाला तळून पण दाखवते. अगदी चौपट फुलणारे आपले हे पालकचे पापड तयार झालेले आहेत. तळून दाखवते. तेल छान तापलं की त्यामध्ये पापड घालायचं आहे. हे बघा मस्त फुललेलं आहे. कढईसुद्धा अपुरी पडते. इतके छान आपले पालकचे पापड तयार झालेले आहेत. एकदा करून ठेवायचे, वर्षभर अजिबात खराब होत नाहीत आणि पावसाळ्यात तर इतके छान लागतात म्हणून सांगते. आणि अशाच तुम्हाला जर माझ्या लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील तर खाद्यरुची मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या कोणत्या रेसिपी तुम्हाला जास्त आवडतात, शॉर्ट आवडतात का लॉंग आवडतात, कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा मस्त अगदी खुसखुशीत आपला हा पालकचा पापड तयार झालेला आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. बाय बाय.